आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। एकनाथ शिंदे कधी बोलत नाही, मात्र शिंदेंचा पुढचा मार्ग कसा असेल याचा अंदाज लवकरच येईल। एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून शरद पवारांचं मोठं विधान। ठाकरे बंधूंची युती इंडिया आघाडीचा विषय नाही। इंडिया आघाडी लोकसभेसाठी तर महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती। स्थानिक निवडणुकांसाठी कोणतीही आघाडी नाही। मुंबईसाठी स्वतंत्र भूमिका घेऊ शकतो, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य। महापालिका जिल्हा परिषद निवडणुकीची आम्ही अद्याप चर्चा केली नाही। एखाद्या पक्षानं काही मत मांडलं असेल तर त्यावर भाष्य करणार नाही, पण आम्ही बसून चर्चा करून एकवाक्यता करता येईल का ते पाहू, शरद पवारांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या आसन व्यवस्थेवरून विनाकारण राजकारण सुरू आहे। प्रेझेंटेशन पाहण्यासाठी मी स्वतः शेवटी बसलो होतो। स्क्रीन जवळ बसल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही म्हणून दूर बसलो। दुर्दैवानं ठाकरे सुद्धा तिथे बसल्यामुळे चर्चेचा विषय केला, शरद पवारांची यावर प्रतिक्रिया। दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंदच, पण दोन भाऊ एकत्र असल्यामुळे अनेकांच्या पोटात गोळा आलाय, वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांना टोला। ठाकरे बंधू एकत्र लढत असतील पण महाविकास आघाडीमध्ये तसा प्रस्ताव नाही। तसा प्रस्ताव येईल तेव्हा त्यावर चर्चा करू। बेस्ट निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र, शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया। बेस्ट मुंबईचा विषय आहे, त्यासाठी ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच। ठाकरेंच्या बेस्ट संदर्भातल्या युतीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया। आम्ही आमच्या अटी शर्थींवर दिल्लीमध्ये जातो, दुसरीकडे लाचारांचा गट शेपट्या हलवत दिल्लीत फिरतो, संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। नागपुरात शरद पवारांच्या उपस्थितीत मंडल यात्रेला सुरुवात। नागपुरातील मंडल यात्रेच्या सभेला जयंत पाटलांची अनुपस्थिती। जयंत पाटलांची वसंतदादा साखर संघाच्या ऑफिसमधल्या बैठकीला उपस्थिती।